अतिशय दुःखद घटना आहे। 3 लहान बालकांचा मृत्यू त्या आगीमध्ये झालेला आहे, जी हॉस्पिटलमध्ये लागली होती आणि काही 6 बालकं अजून सुद्धा सिरियस आहेत असं आम्हाला कळतं। या हॉस्पिटलचं फायर ऑडिट होणं महत्त्वाचं आहे, पण काय होतं की नुसतं ऑडिट केल्यासारखं दाखवलं जातं, पण त्याच्यात कुठं कधीच काही पुढं होत नसतं। त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक हॉस्पिटलचं ऑडिट होणं महत्त्वाचं आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। पण हे जी काय घटना घडली ती दुर्दैवी असली तरी आम्ही जेव्हा आकडे बघत होतो की वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे आपल्या या महाराष्ट्रामध्ये किती बालकं मृत्यू पडतात। आता हे काय श्रीमंताची बालकं मृत्युमुखी पडतात असं नाही। हा जो आकडा मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त गरिबाची बालकं मृत्युमुखी पडतात वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे। कुठं आगीमुळे, आदिवासी मुलींना तिथं साप चावल्यामुळे, कुपोषणामुळे गेल्या 3 वर्षामध्ये 40 ते 44 हजार बालकं 5 वर्षाच्या खालील आपल्या महाराष्ट्रामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। तुम्ही शासनात आहात, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमची जबाबदारी आहे की कुपोषण का होतंय, पौष्टिक आहार का दिला जाऊ शकत नाही, अंगणवाडीची एवढी वाईट परिस्थिती काय आहे, अंगणवाडीमध्ये जे काही अन्न तिथं दिलं जातं ते जनावरं खाणार नाही अशा क्वालिटीचं तिथं अन्न दिलं जातं। या सगळ्या गोष्टी का केल्या जात आहेत। आदिवासी समाजाच्या लहान मुलांना जे दूध दिलं जातं, पूर्वी 250 ml दिलं जातं, आता 200 करायला लागलेत। त्यात सुद्धा जे जेवण दिलं जातं खराब क्वालिटीचं। त्यामुळे पूर्णपणे या घटनेला अमरावतीच्या त्याला प्रशासकीय शासकीय अधिकारी जबाबदार आहेत, त्याचं ऑडिट झालं पाहिजे। पण ह्या ज्या घटना घडत आहेत 44 लहान बालकांचा 5 वर्षाखालील जो मृत्यू झालाय त्याचं सुद्धा ऑडिट तिथं कुठंतरी झालं पाहिजे। त्याच्यात करेक्शन करून इन्फ्रास्ट्रक्चरच्या गप्पा करण्यापेक्षा गरिबाचा जीव कसा वाचेल याच्यावर सरकारने लक्ष दिलं गेलं पाहिजे। 3 वर्षामध्ये 44 हजार बालकांचा मृत्यू वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे तिथं झालेला आहे। कुपोषण पासून साप चावल्यापर्यंत, त्याच्यापासून या जे काही हॉस्पिटलमध्ये असे मृत्यू होतात आणि इतर काही कारणांमुळे, आणि हे जे काही सगळे मृत्यू आहेत ते गरिबाच्या मुलांचे मृत्यू आहे। शासनावर हे अवलंबून आहेत चांगलं अन्न देण्यासाठी, पौष्टिक आहार देण्यासाठी, चांगल्या क्वालिटीची सेवा देण्यासाठी, नाहीतर हॉस्पिटलमध्ये चांगली औषधे देण्यासाठी। आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव असल्यामुळे अशा काही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतात, हे दुर्दैव आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की स्वतःहून आलेले लोक आणि आणलेली लोक हे जर तुम्हाला बघायचं असेल तर राहुल गांधीजींचा कार्यक्रम हा स्वतःहून आलेल्या लोकांचा कार्यक्रम होता, आणि नागपूरला जो कार्यक्रम घेण्यात आला तो कुठेतरी आणलेल्या लोकांचा कार्यक्रम होता असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि माझं एवढंच मत आहे की राहुल गांधीजी तिथे असणाऱ्या मुलींशी संवाद साधत होते। आपली अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री तिथं बसलेले आहेत, त्यांना सुद्धा सामान्य लोकांनी प्रश्न विचारले असते तर काय झालं असतं। कदाचित एखाद्या व्यक्तीने, जे नागपूरचे सुद्धा नागरिक आहेत, त्यांनी प्रश्न विचारला असता, गेल्या 3 महिन्यामध्ये आपल्या नागपूर शहरामध्ये 32 मर्डर झाले, तुम्ही होम मिनिस्टर आहात तर याच्यावर तुम्ही काय करत नाही। त्यामुळे सेट केलेले प्रश्न, त्याला सेट केलेली उत्तर देऊन हे कधीही जेनझीन बरोबर असा संवाद होत नसतो। त्यामुळे आणि त्याच्यात मला असंही कळतं की कुठल्या तरी एखाद्या क्रिकेटरला पण तिथं आणलं गेलं होतं। आता राहुल गांधीजींचा कार्यक्रम स्वतः त्या व्यासपीठावर होते, बाकी 100 लोक व्यासपीठावर नव्हते नेते, आणि कुठलाही सेलिब्रिटी तिथं आला नव्हता जो नागपूरमध्ये आला होता। मग गर्दी आणण्यासाठी सेलिब्रिटीला आणलं होतं तर काय केलं होतं हे त्यांनाच माहिती। अशा पद्धतीने संवाद हा होत नसतो। संवाद लोकात जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन, आम्हाला तुमच्या मन की बात नकोय, आम्हाला जन की बात ऐकायचंय, लोकांची गोष्ट ऐकणं महत्वाचं आहे। पण तिथं त्यांच्या कार्यक्रमामध्ये भाजपच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या त्यांच्या मन की बात ते जो सेट प्रश्न देऊन ते करत होते, हे मला त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं।